नमस्कार, MG न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड श्री नागोराव धावरीकर 33 वर्षांनंतर सेवाकृती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात लाडके भाऊजी आदरणीय नागोरावजी धावरीकर नियत वयोमानाने आज 33व्या वर्षी मार्केट कमिटी नांदेड येथून त्यांची सेवा बजावून सेवानिवृत्त होत आहेत. आणि त्यांनी केलेल्या सेवेची पावती म्हणून मार्केट कमिटी नांदेड येथील सर्व संचालक मंडळ, आजी माजी सर्व संचालक, सर्व सभापती, आजी माजी सभापती, सन्माननीय सध्याचे सभापती, उपसभापती आणि त्यांचे सर्व या ठिकाणचे सहकारी आणि आम्ही सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी त्यांनी केलेल्या सेवेचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या कामाची खरंच आज जी पावती मिळाली हा आनंदोत्सव बघण्यासाठी या ठिकाणी आज कार्यक्रमास उपस्थित राहिलेलो आहोत. या ठिकाणी खूप छान कार्यक्रम साजरा झालेला आहे. त्यांनी जी 33 वर्ष मनोभावे अगदी मनातून सेवा केली, कोणत्याही अधिकाऱ्याला हा म्हणल्याबरोबर कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी कधीच नाकारलेलं नाही. किंवा जे काही या ठिकाणी संचालक मंडळ आणि सभापतींनी सांगितलं की कुठलंही पॉलिटिक्स या मार्केट कमिटीमध्ये राजकारणाचं पद जरी असलं तरी अंतर्गत राजकारण या ठिकाणी कधीच चाललेलं नाही, कधीच त्यांनी जातीभेद केलेला नाही. ही खूप म्हणजे वाखाणण्याची गोष्ट आहे आणि कौतुकाची गोष्ट आहे. अशीच वागणूक मग तो चतुर्थ श्रेणी असेल, द्वितीय श्रेणी असेल, तृतीय श्रेणी असेल कर्मचाऱ्याला मिळाली आणि जर असे मोठेखानी त्यांचा सत्कार जर केला तर एक चांगला पायंडा किंवा एक आनंदाची बातमी या कार्यालयातून येणाऱ्या नवीन कर्मचाऱ्याला मिळेल आणि काम करण्यास त्या ठिकाणी परिवारातील कर्तव्य काय होतं? आमच्या भाऊजींनी, आता मी स्वतः डॉक्टर झालो, MBBS MD आहे, केवळ यांच्यामुळेच झालो. कारण मी 10वी नंतर गावाकडून जेव्हा शिकायला आलो इथं तेव्हा शेतकरी निवास होतं. त्या ठिकाणी भाऊजी आणि ताई आमचे राहायचे. डॉक्टर तर मी या ठिकाणीच राहायचो, यांच्याकडे राहूनच शिकलो. त्यांनी शिक्षणाला कधी नाही म्हणले नाहीत आणि यांच्याकडून कधी असा रागावलेला बाबा किंवा एक दुजाभाव असतो ना, किंवा तुम्ही बायकोचे मेहुणे आहेत माझे, तुम्हीच काय इथे यायला काय राहिलात, असं त्यांनी कधीच वागणूक दिली नाही. त्या स्वभावच एवढा चांगला आहे की त्यांनी दोन्ही परिवार सांभाळले, आमच्या ताईचा परिवार आणि त्यांचा पण परिवार. आणि शिक्षणात त्यांनी खूप प्रगती केली. त्यांचा मुलगा इंजिनियर आहे, जावा SRP आहे. सगळे आमचे जे पाहुणे मंडळी आहेत बऱ्याच चांगल्या क्षेत्रामध्ये क्लास 1 ऑफिसर सुद्धा आहेत. आणि यात सहभागी जे आहे आमची ताई, बिचारी एवढी प्रामाणिक आहे की आता भाऊजीला एक 7-8 वर्षापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यांना गोळ्या देण्यापासून असेल, डब्बा घेण्यापासून असेल किंवा तिची जी सेवा आहे ती खूप महत्त्वाची आहे. भाऊजींनी तिला वेळ देऊ शकले नाहीत, परंतु आता याच्या पुढचा जो वेळ आहे त्यांनी कुटुंबाला द्यावा आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्यात. मग देवाला फिरणं असेल, पाहुण्याकडे जाणं असेल, कोणाचे लग्न असतील, जे काही कार्यक्रम राहिले आहेत, दोघं बी या ठिकाणी राहिलेलं आयुष्य छान आनंदानं, सुखानं आणि आरोग्यदायी जगावं असं पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.